सर्ग तिसरा. वैराग्य उत्पत्ती. मृदू आणि हिरव्या गवतांनी आच्छादित, जेथील वृक्ष कोकिळेच्या आवाजाने निनादत आहेत आणि जेथील पुष्करणी कमळांनी सुशोभित झाले आहेत, अशा गीतांनी युक्त वनांबद्दल त्याने एकदा ऐकले. किंवा स्त्रियांना अतिप्रिय असलेल्या नगरवनांच्या मनोहारीपणाबद्दल ऐकून घरामध्ये बांधून असलेल्या हत्तीप्रमाणे त्याने बाहेर जाण्याचा संकल्प केला. तेव्हा पुत्र नावाच्या त्या मनोरथाचा विचार ऐकताच राजाने प्रेम, वैभव आणि वयाला साजेशा विहार प्रवासाची परवानगी दिली. सुकोमल अंतकरण असलेल्या कुमाराच्या चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न होऊ नये असा विचार करून दीन दलित सामान्य जनतेला राजमार्गावर जाण्याची बंदी घातली. सर्व अवयवहीन गलित गात्र म्हाताऱ्या लाचार लोकांना आणि गरिबांना अत्यंत शांतपणे बाजूला सारून त्या राजसैनिकांनी राजमार्ग उत्कृष्टपणे सुशोभित केला. राजमार्ग सुशोभित केल्यानंतर आज्ञा मिळाल्यावर वैभवशाली कुमार नम्र सेवकांबरोबर आपल्या महालातून खाली उतरून राजाजवळ गेला. तेव्हा ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले आहेत अशा राजाने आपल्या पुत्राच्या मस्तकाचे अवग्रहण करून त्याचे पुष्कळ वेळपर्यंत निरीक्षण केले आणि आपण जावे असे म्हणत परवानगी दिली. परंतु स्नेहवशात त्याला मनाने तो सोडू शकला नाही. ज्याचा सारथी शक्तिशाली, विद्वान आणि पवित्र आहे अशा सोन्याचे अलंकार धारण करणाऱ्या 4 प्रशिक्षित घोडे जुंपलेल्या सोन्याच्या रथावर तो कुमार आरूढ झाला. ज्यावर ताजी टवटवीत उजळ फुले विखुरली आहेत, पुष्पमाला टांगलेल्या आहेत, पताका फडकत आहेत, अशा त्या मार्गावर आकाशात नक्षत्रांसहित चंद्राचे आगमन व्हावे त्याप्रमाणे तो योग्य सेवकांबरोबर आला. अर्ध विकसित निळ्या कमलांप्रमाणे असलेले, कुतूहलाने अति विकसित झालेले डोळे ज्यावर विखुरलेले आहेत, अशा त्या राजपथावर 4ही बाजूनी नगरवासी पाहत असताना त्याने हळूहळू प्रवेश केला. त्याच्या सौम्य गुणाबद्दल कित्येकांनी त्याची स्तुती केली, तसेच इतरांनी त्याच्या तेजस्वितेबद्दल त्याला वंदन केले, तर काहींनी सौंदर्य गुणामुळे त्याला विपुल संपत्ती आणि दीर्घायुष्याबद्दल शुभकामना दिल्या. मोठमोठ्या कुळातून कुबडे, गरीब घरातून किरात, वामनांच्या झुंडीच्या झुंडी आणि महिलांनी निघून त्या सर्वांनी इंद्राच्या यात्रेतील ध्वजाला करावा तसा कुमाराला प्रणाम केला. कुमार चालला आहे अशी यथार्थ वार्ता सेवकाकडून ऐकून माननीयांकडून परवानगी घेऊन स्त्रिया त्याला पाहण्यासाठी माडीवर चढल्या. काही ना काहींनी कमरपट्टा सरकल्यामुळे थोडासा अडथळा उत्पन्न होत होता. काहींचे डोळे नुकतेच झोपेतून जागल्यामुळे किलकिले दिसत होते. काहींनी वार्ता ऐकताच ताबडतोब अलंकार घातल्या आणि कुतूहलामुळे त्या सर्व पदर न घेताच एकत्रित झाल्या. महाल आणि पायऱ्यांवर उमटणाऱ्या पावलांच्या आवाजाने, कमरपट्ट्याच्या आणि नुपुरांच्या स्वरझंकाराने घरातील पाळीव पक्षीगणांना भयभीत करीत आणि परस्परांच्या वेगाला तिरस्कृत करीत त्या सर्व तिथे गोळा झाल्या. उत्कंठित आणि घाई करणाऱ्या कुलश्रेष्ठ स्त्रियांचा त्यांच्या स्वतःच्या विशाल नितंबानी आणि मोठमोठ्या स्तनांच्या भारामुळे वेग अवरुद्ध झाला. वेगाने चालण्यास समर्थ असूनही दुसऱ्या एका स्त्रीने आपला वेग आवरला. ती घाईने पुढे गेली नाही. अत्याधिक लज्जावनत अशी ती स्त्री एकांतात वापरलेल्या अलंकारांना लपवीत थांबली. परस्परांच्या घर्षणामुळे त्यांच्या कानातील कुंडल हलत होते. त्यांच्या अलंकारांचा किणकिणाट उमटत होता. अशा त्या परस्परांना रेटीत घर्षण करीत दाटीवाटीने एकत्र झाल्यात. त्यामुळे तेथील खिडक्यांजवळ त्यावेळी गोंधळ निर्माण झाला. परस्परांच्या संघर्षामुळे ज्यांचे कुंडल हलत आहेत अशा त्या स्त्रियांची मुखकमले खिडक्यामधून बाहेर डोकावताना अशी शोभून दिसत होती, जणू त्या महालामध्ये कमळेच विकसित झाली असावीत. त्यावेळी कुतूहलाने ज्यांच्या खिडक्या उघडल्या होत्या आणि ज्यातून स्त्रिया डोकावून पाहत होत्या अशा त्या महालाने शोभिवंत झालेले ते नगर जणू अप्सरांच्या विमानाने युक्त अशा स्वर्गाप्रमाणे भासत होते. खिडक्या फार मोठ्या नसल्यामुळे उत्तम स्त्रियांची कुंडले एकमेकींच्या गालावर विसावली होती. त्यांची मुखे अशी शोभून दिसत होती जणू कमळांचे बांधलेले गुच्छ असावेत. त्या कुमाराला रस्त्यावरून जाताना पाहून स्त्रियांनी जणू प्रासादातून उतरत जमिनीवर जाण्याची इच्छा केली आणि वर तोंड करून त्याला पाहणाऱ्या पुरुषांनी जणू आकाशात वर जाण्याची इच्छा केली. सुंदर शरीराने वैभव विभूषित अशा त्या राजकुमाराला पाहून स्त्रियांनी शुद्ध मनाने, नक्कीच अन्य भावाने नव्हे, याची पत्नी धन्य आहे असे हळूवार आवाजात उद्गार काढले. लांब आणि दणकट भाऊ असलेला हा कुमार, जो रूप सौंदर्यात साक्षात कामदेवाप्रमाणे आहे, तो लक्ष्मीचा त्याग करून धर्माजवळ जाईल असे म्हणून त्यांनी त्याचा अशा प्रकारे गौरवच केला.
पवित्र आणि साधा वेश परिधान केलेल्या नम्र नागरिकांनी भरलेल्या राजमार्गाला सर्वप्रथम पाहून तो काहीसा आनंदित झाला आणि त्याला आपला जणू पुनर्जन्मच झाल्यासारखी वाटली. शुद्धादिवास देवानी त्या नगराला स्वर्गाप्रमाणे अत्यानंदी पाहून त्या राजकुमाराला ग्रहत्याग करून वनात जाण्याची प्रेरणा देण्यासाठी एका म्हाताऱ्या माणसाची निर्मिती केली. तेव्हा इतर लोकांपेक्षा वेगळीच आकृती असलेल्या आणि वार्धक्याने जर्जर झालेल्या त्या माणसाला निश्चल नजरेने पाहून तेथेच ध्यानावस्थेला प्राप्त होऊन त्या राजकुमाराने सारथ्याला उद्देशून म्हटले, हे सारथी, हा कोण मनुष्य आला आहे? त्याचे केश पांढरे असून हातात काठी आहे, भिवई आणि डोळे झाकले आहेत, त्याचे अवयव व शरीर थकलेले आणि वाकलेले आहे. हा कोणता विकार आहे की हा स्वभाव आहे की अनायास सहजच असे घडले आहे? असे विचारल्यानंतर त्या सारथ्याने त्या देवानीच त्याच्या बुद्धीवर मोहाचा पडदा टाकला असल्यामुळे त्यात स्वतःचा काहीही दोष न पाहता राजाच्या पुत्राला गुप्त गोष्ट देखील सांगून टाकली. रूप सौंदर्याची हत्या करणारी, शक्तिकर्ता संकट स्वरूप असलेली शोकाची जननी, आनंदाचा मृत्यू, स्मृतीचा नाश करणारी, इंद्रियांचा शत्रू असलेली आणि त्यांना तोडून टाकणारी अशी ही वार्धक्यावस्था आहे. बाल्यावस्थेमध्ये याने सुद्धा दूध प्राशन केले. नंतर कालक्रमाने पोटाच्या बळावर जमिनीवर रांगून पुढे सरकला आणि क्रमानेच सुंदर तरुण होऊन त्याच क्रमाने वार्धक्याला प्राप्त झाला. असे म्हटल्यावर काहीसा विचलित होऊन राजकुमाराने त्या सारथ्याला विचारली, हा विकार दोष मला सुद्धा जडेल काय? तेव्हा सारथी त्याला उद्देशून म्हणाला, आयुष्यमान, आपण सुद्धा कालांतराने निश्चितपणे वार्धक्यावस्थेला प्राप्त व्हाल. अशा रूप सौंदर्य विनाशक अवस्थेला लोक जाणतात तरीसुद्धा त्याची इच्छा बाळगतात. तेव्हा पूर्वीच्या विचाराने ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे आणि अनेक कल्पांपर्यंत ज्याची पुण्यकर्मे संचित झाली आहेत, असा तो महात्मा म्हातारपणाविषयी ऐकून ज्याप्रमाणे विजेचा कडकडाट ऐकून गाय व्याकुळ होते त्याप्रमाणे व्याकुळ झाला. लांब उसासा टाकून आपले मस्तक हलवून त्या म्हाताऱ्यावरच आपली दृष्टी स्थिर करून आणि तेथील जनतेला आनंदी पाहून उद्विग्न झालेल्या त्याने अशा प्रकारे वाक्य उच्चारले. अशा प्रकारे स्मृती, रूपसौंदर्य आणि पराक्रमाला हे म्हातारपण समूळ नष्ट करीत असते आणि प्रत्यक्ष असे होताना पाहून देखील लोकांच्या मनात संवेग म्हणजे वैराग्य कसे काही उत्पन्न होत नाही. हे जर असे होत असेल तर मग हे सारथ्या, घोड्यांना मागे वळव, आपण ताबडतोब घराकडेच जाऊया. वार्धक्याची भीती माझ्या मनामध्ये विद्यमान असताना उद्यानभूमीत मला आनंद कसा काय लाभेल? त्यानंतर त्या स्वामीपुत्राच्या आज्ञेवरून सारथ्याने रथ मागे वळवला. चिंतन करणाऱ्याला शून्यवत वाटणाऱ्या त्या महालात तेव्हा तो राजकुमार प्रविष्ट झाला. म्हातारपण, हे म्हातारपण म्हणजे काय? अशा प्रकारे चिंतन करीत असताना जेव्हा त्याला तिथेही शांती मिळाली नाही तेव्हा तो राजाच्या परवानगीने पुन्हा त्याच क्रमाने महालाबाहेर पडला. तेव्हा त्या देवतांनीच रोगजर्जर शरीर असलेल्या दुसऱ्या माणसाची निर्मिती केली आणि त्याला पाहून सिद्धार्थाने त्याच्याकडेच नजर स्थिर करीत सारथ्याला उद्देशून म्हटले आहे, श्वास घेताना ज्याचे शरीर हालत आहे, खांद्या आणि भुजा ढिल्या पडल्या आहेत, शरीर अशक्त आणि पिवळे दिसत आहे, दुसऱ्यांचा आधार घेऊन केविलवाने आवाजात आई आई असे उद्गारणारा हा कोण आहे? हे सौम्य, रसादी धातूंच्या प्रकोपामुळे वाढलेला हा रोग नावाचा भयंकर मोठा अनर्थ आहे. त्याच्यामुळे हा समर्थ माणूससुद्धा परावलंबी बनला आहे, असे उत्तर त्यावेळी त्या सारथ्याने राजकुमाराला दिले. त्या माणसाला अत्यंत दयापूर्ण नजरेने पाहत राजपुत्राने त्या सारथ्याला पुन्हा विचारले, हा दोष फक्त यालाच झाला आहे की सर्व जनतेलाच सर्वसाधारणपणे या रोगाची भीती असते? हे राजकुमार, हा दोष सर्वसामान्य आहे, म्हणजे सर्वांना होणार आहे. अशा प्रकारे रोगाने पीडित होत असताना कष्टाने व्याकुळ झालेले लोक आनंदाला प्राप्त करतात. अशा प्रकारे तेव्हा त्या रथवाहक सारथ्याने त्याला सांगितले. अशा प्रकारे रोगाचा अनर्थ ऐकून विव्हल चित्त झालेला तो राजकुमार हलणाऱ्या पाण्याच्या तरंगातील चंद्रबिंबाप्रमाणे थरथर कापू लागला आणि करुणेने आर्द्र होऊन काहीशा नाजूक स्वरात त्याने हे वाक्य उच्चारले. अशा प्रकारे जनतेला हे रोगाचे संकट दिसत असून सुद्धा हे जग निर्धास्त राहते. मानव प्राण्याचे हे केवढे प्रचंड अज्ञान आहे. कारण रोग भयापासून सुटका झालेली नसून सुद्धा ते कसे हसत असतात. हे सारथ्या, बाहेर फिरायला जायचे नाही, रथ मागे वळव. हा रथ राजभवनाकडे परतणे. रोग भयासंबंधी ऐकून रतिसुखापासून निवृत्त झालेले असे हे माझे चित्त आकुंचन पावत आहे. आनंद रहित होऊन तेव्हा तो परतला
आणि चिंताग्रस्त अवस्थेत आपल्या महालात शिरला. अशा प्रकारे तो दोनदा परतलेला पाहून राजाने त्याचे कारण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. परतण्याचे कारण समजल्यावर राजाने स्वतःला राजकुमाराकडून परित्यक्त मानले आणि मार्गाच्या शुद्धीसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांवर तो रागावला. परंतु त्यांच्यावर नाराज होऊन सुद्धा कठोर शिक्षा केली नाही. पुन्हा त्या पुत्रासाठी विशेष प्रकारे विषयोपभोगास्वादाची व्यवस्था केली. ती या अपेक्षेने की स्वभावताच माणसाची इंद्रिये चंचल असतात, त्यामुळे कदाचित तो विषयासक्त होऊन आपल्याला सोडून जाणार नाही. त्याचा पुत्र अंतपुरातील इंद्रियांचे विषय असलेल्या शब्द रस गंधादीमध्ये रममान झाला नाही, तेव्हा रसस्वादामध्ये फरक पडल्याने कदाचित त्याचे मन परिवर्तन होईल या विचाराने त्याला बाहेर जाण्याची अनुज्ञा दिली. तसेच पुत्रप्रेमामुळे कोणत्याही प्रकारच्या आसक्ती दोषांचा विचार न करता आपल्या पुत्राची भावना जाणून कलाकुशलांनी योग्य अशा प्रमुख कलावंतिनींना तिथे राहण्याची परवानगी दिली. तेव्हा विशेष प्रकारे अत्यंत मोठ्या प्रमाणात राजमार्गाला सजविल्यावर आणि परीक्षा करून घेतल्यावर सारथी आणि रथ दोहोंना बदलून राजाने राजकुमाराला बाहेर पाठवले. तो राजपुत्र त्या मार्गाने जात असताना त्याच देवाने एक मृत मनुष्य निर्माण केला. रस्त्यावरून खांद्यावर वाहून नेले जात असलेल्या त्या मृत माणसाला सारथी आणि राजकुमाराशिवाय दुसऱ्या कोणीही पाहिले नाही. तेव्हा राजकुमाराने सारथ्याला विचारले की 4 माणसांच्या खांद्यावरून वाहून नेला जात असलेला हा कोण आहे? दुःखी लोक त्याचे मागोमाग जात आहेत आणि त्या प्रेताला चांगल्या प्रकारे सजवले असून सुद्धा दुःखीजन रडत रडत चालले आहेत. तेव्हा शुद्ध अंतकरण असलेल्या परंतु ज्याचे चित्त शुद्धादिवास देवांनी बदलून टाकले आहे अशा त्या सारथ्याने सांगायला नको ती गोष्ट सुद्धा राजकुमाराला सांगून टाकली. बुद्धी, इंद्रिय, प्राण आणि गुणांनी विरहित असा गवत व लाकडाप्रमाणे चेतनाशून्य होऊन नेहमीसाठी झोपी गेला आहे, म्हणजे हा मरून गेला आहे. आतापर्यंत स्नेही स्वजनाने याचे प्रयत्नपूर्वक पालनपोषण केले आणि आता मात्र त्याचा त्याग करीत आहेत. सारथ्याचे हे बोलणे ऐकून तो राजकुमार काहीसा व्यग्र झाला आणि त्याला म्हणाला, ही फक्त या माणसाचीच अवस्था आहे की सर्वच प्राण्यांचा अशाच प्रकारे शेवट होतो? तेव्हा सारथी कुमाराला म्हणाला, सर्व प्राणीमात्रांची हीच अंतिम अवस्था आहे. श्रेष्ठ, मध्यम असो की हीन असो, या जगातील सर्वांचा विनाश निश्चित ठरलेलाच आहे. तेव्हा धैर्यवान असून सुद्धा त्या राजकुमाराला मृत्यूविषयी ऐकून तत्काल विषाद वाटला आणि रथाच्या अग्रभागावर खांदा टेकून गालावर हात ठेवून तो गंभीर स्वरात म्हणाला, लोकांचा असा हा नाश निश्चित आहे, अटळ आहे. तरीही संसार भयाचा त्याग करून ते प्रमाद करीत आहेत. मला वाटते माणसाचे मन खरोखरच कठोर आहे, कारण अशा प्रकारे मृत्यूच्या मार्गावर चालत असूनही ते सुखी कसे? म्हणून हे सारथ्या, रथ परतव. विहार भूमीकडे जाण्याची ही योग्य वेळ नव्हे. विनाशाला जाणत असूनही बुद्धिमान मनुष्य संकट काळातही प्रमाद कसा करू शकेल? राजपुत्राने असे म्हटल्यावरही त्या सारथ्याने रथ मागे वळवला नाही. उलट राजाज्ञेला प्रमाण मानून अतिविशिष्ट सौंदर्याने नटलेल्या पद्मशंड नामक वनामध्ये तो रथ घेऊन गेला. तेव्हा फुलणाऱ्या लहान लहान वृक्षांनी, उडणाऱ्या अत्यानंदी प्रमत्त कोकिलांनी आणि कमळांनी सुशोभित सुंदर अशा पुष्करणींनी युक्त भव्य अशा विमानसागराच्या नंदनवनाप्रमाणे असलेल्या त्या वनाला त्याने पाहिले. श्रेष्ठ अप्सरांनी परिपूर्ण अशा कुबेराच्या महालाकडे संकटाने भयभीत होणारा एखादा नवीन व्रतधारी मुनी जबरीने नेला जावा, त्याप्रमाणे उत्तमोत्तम स्त्रियांनी भरलेल्या त्या वनोद्यानामध्ये राजकुमाराला बळजोरीने नेले गेले. श्री अशोकघोष विरचित पूर्व बुद्धचरित्र महाकाव्यातील वैराग्योत्पत्ती नावाचा 3रा सर्ग समाप्त झाला.